अजित पवार यांना चेकमेट देण्यासाठी किंवा मग निवडणुकीतील आरोपाचा बदला घेण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू. मित्रहो, महापालिका निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये संघर्षाचा जोरदार भडका उडालेला आहे. अजित पवार यांनी अगदी अखेरच्या दिवसापर्यंत भाजपावर भ्रष्टाचाराचे मोठे मोठे आणि गंभीर स्वरूपाचे आरोप केले. अजित पवार यांनी पुण्यामध्ये गुंडांना गुन्हेगारांना उमेदवारी दिल्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उडवलेली होती. भाजपच्या काही नेत्यांनी तर अजित पवार यांना धमकी वजा इशारे सुद्धा दिले होते. पण शेवटच्या टप्प्यात देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांनी गुंड गुन्हेगारांना उमेदवारी दिल्याबाबत थेट तुरुंगाचा इशारा दिला. हे गुंड आणि गुन्हेगार महापालिकेच्या निवडणुकीत निवडून जरी आले तरी त्यांची जागा महापालिकेत नसेल तर ती तुरुंगात असेल, असा एक मोठा इशारा फडणवीसांनी दिला. अर्थातच हा इशारा अजित पवार यांच्यासाठी होता. महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यातील कटुता वाढलेली आहे. निवडणुकीनंतर याचे पडसाद उमटतील अशा प्रकारचे अंदाज व्यक्त होत होते आणि हे अंदाज व्यक्त होत असतानाच निवडणुकीचा प्रचार संपता क्षणी बदला घेण्याचं हे राजकारण सुरूही झालं असल्याचं बोललं जाऊ लागलं. बघा, अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे त्यांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरा त्यांच्या डिझाईन बॉक्सच्या कार्यालयामध्ये अचानकपणे पोलीस घुसले. नरेश अरोरा हे अजित पवार यांचे प्रमुख राजकीय सल्लागार म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीपासून डिझाईन बॉक्स ही कंपनी अजित पवार यांच्या प्रचार मोहिमेचं नियोजन असेल, सभाचं नियोजन असेल, जनसंपर्क धोरण असेल किंवा राजकीय प्रतिमा उंचवण्याचं घडवण्याचं काम आहे ते सगळं काम या अरोरा यांची ही कंपनी पाहते. पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत सुद्धा या कंपनीची महत्वाची भूमिका मानली जाते. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपताच पुणे क्राईम ब्रँच पोलिसांचं एक पथक नरेश अरोरा यांच्या कार्यालयामध्ये धडकलं आणि त्यामुळं अचानकपणे राजकीय वातावरण एकदम गरमागरम झालं, तापून निघालं, ढवळून निघालं. राज्याचे गृहमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मित्रांनो, अजित पवार यांना चेकमेट देण्यासाठी किंवा मग निवडणुकीतील आरोपाचा बदला घेण्यासाठी हा सगळा प्रकार सुरू असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. अजित पवार यांनी सुद्धा लगेचच आपण आणि आपला पक्ष या अरोरा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगून टाकलं. पोलिसांच्या या कारवाईचे मोठे पडसाद राजकारणात उमटायला लागले. अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी तर या कारवाईबाबत मोठी शंकाही उपस्थित केली. या कारवाई मागं कोणाचं कारस्थान आहे का, या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हे आम्ही 16 तारखेनंतर सांगू. ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यांनी असं कोभांड केलंय का? पोलिसांची ही कारवाई वरून जरी साधी सोपी वाटत असली तरी त्यामागे राजकीय किनारा आहे अशा पद्धतीची एक शक्यता नाकारता येत नाही, असं हे मिटकरी म्हणाले. या प्रकरणी बरीच उलथापालथ होऊ लागल्यानंतर पुणे पोलीस आयुक्तांच्या स्पष्टीकरणानंतर मात्र यातली तीव्रता थोडीशी कमी झाली आहे. अर्थात ती सुद्धा वरवरची कमी झाली आहे, आतमधून हे सगळं काही धुमसत राहिलेलं आहे. नरेश अरोरा यांच्या विरोधात कोणतीही चौकशी, कारवाई किंवा जप्ती करण्यात आलेली नाही. ही भेट नियमित तपासणीचा भाग होती असं त्यांनी सांगितलं. पण बघा, तरी सुद्धा अजित पवार यांना भीती घालण्यासाठी किंवा काही सूचक इशारा देण्यासाठी हे सगळं घडवलंय का, याची चर्चा मात्र राजकारणामध्ये सुरू आहे. प्रचार संपला रे संपला की बदला घेणं सुरू झालं असं म्हटलं जाऊ लागलं आहे. शेवटी देवेंद्र फडणवीस आहेत, गृह खातं त्यांच्याकडे आहे. आता हे प्रकरण पुढं कुठवर जातं हे मात्र पाहण्यासारखं असेल आणि अवघ्या काही दिवसामध्ये याचं प्रतिबिंब दिसायला कदाचित सुरुवात सुद्धा होईल. मित्रांनो, पाहूया. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.